तर आम्ही आता मस्करी करत करत आता आम्ही आलो एलिफंट पॉईंटकडे जवळ. पण इथं विषय असा आहे की एलिफंट पॉईंट पण दिसेना, कारण चारी बाजूला धुकंच धुकं. पण आता तुम्ही म्हणाले तर काय आता बघायला काहीच दिसणार, पण आम्हालाच बघायला मिळालं नाही इथलं एलिफंट पॉईंट, कारण सगळ्या बाजूला धुकं. पॉईंट बघायला गावलं नाही, पण असे दृश्य आम्हाला बघायला गावले. लय भारी वाटलं. बघा धुकं, खाली दरी, झाडं, बघा स्वर्गच घेऊ, दुसरं काय आता याला नावच देता येत नाही. आम्हीच ना आता तोंड धुतलं पावसाच्या पाण्यात. बघा भिजलाय पण तोंड हे धुयाचं जर. आता पाऊस पडतोय, आम्ही साईडला थांबले. तसं आम्ही भिजलोयच, पण म्हणलं पूर्ण भिजल्यावर थंडी वाजायला लागल्यावर मजा यायची नाही, प्रत्येकजण गारठून जाईल. हे बघा पाणी कसा आहे, पाऊस कसा आहे. आता तुम्हाला प्रभाकरचा डान्स बघायला मिळणार. शिकार हो गया जवान जाने मन हसीन दिल रुबा मिले तो दिल रुबा शिकार हो गया. क्या हुआ काय म्हणतात प्रभाकर? हे प्रभु जगन्नाथम श्री हरम ये वचरमानन क्या हुआ, ये क्या हुआ? बारिश का मौसम है, हम दोनों भीग चुके हैं और हमारे पास केकड़ा है. केकड़ा भी अभी बाहर में आ रहा है, अंदर गया है पेड़ में. आम्ही आलोय आता सावित्री पॉइंटला. बघा आता पोरं कशी एन्जॉय करतात ना, बघा. यम्मा यम्मा देखो बसोरत समा आज की रात है जिंदगी कल हम कहाँ तुम कहाँ. जिंदगी की दुनियादारी में सेल्फी लगे ऐसा क्या उल्टा सावित्री पॉईंटवरून आम्ही आता भिजून एन्जॉय करून मुलगा धबधबा बघून आता आम्ही आलो गरमागरम चहा पिण्यासाठी. व्लॉगमध्ये करा, व्लॉगमध्ये बघा गरमागरम चहा पिऊन आता आम्ही राहिलेले जे पॉईंट होते ते बघण्यासाठी आले. आता इको पॉईंट आहे, इथे भरपूर पॉईंट आहेत, 7-8 पॉईंट आहेत. ते तुम्हाला आता फास्टमध्ये दाखवतो. फिजाओं ने ये कहा आई प्यार की ये रुत बड़ी सुहानी. तू डरना ना ओ मेरी रानी, बदलेगा ये जीवन जीवन जीवन. चला आता आम्ही चाललोय ऑर्थर सीट पॉइंटकडे.
तर बघून घ्या ऑर्थर सीट पॉईंट. आता काही होऊ शकत नाही. अगदीच आता पाऊस पडलेला आहे लई, त्यामुळे माझा मोबाईल भिजू शकतो आणि काही घडू शकतं. अगदीच हां. एक स्माइल प्लीज. हां ओके भाऊ. काय काढलाय इमर्जन्सी कॉल लागला. बंद बंद फोटो काढलाय का? बंद बंद मला दाव फोटो. अरे इमर्जन्सी कॉल लागलाय, जरा थांब. त्याच्यात कसं दाखवणार तुला फोटो? कुणाला लागलाय का? त्याच्या ध्येयावर चालायचं आहे, जाऊ द्या. आपण आपल्या ध्येयावर देवा म्हणजे तो तुमच्या आशेवर वर आलाय, काय तर खायला दिशीला. नाही. इथं सगळं डबल आहे, त्यामुळे काही मिळू शकत नाही म्हणून सांग त्याला. तर अशा रीतीने आम्ही आज दिवसभर सगळे पॉईंट बघितले. महाबळेश्वर मंदिराकडे, अतिबळेश्वर मंदिराकडे आपण जाऊन आलो आणि सगळे म्हणले आज विश्रांती घेऊया, आपण रूम घेऊया. तर आम्ही इथं थांबलो. इथं नजारा बघा. संध्याकाळच्या जेवणाचं नियोजन करायचं होतं, पण आम्हाला सगळ्यांनी घरात बनवलेलं जेवण पाहिजे होतं. चुलीवरच्या भाकऱ्या पाहिजे होत्या, गरमागरम तांबडा रस्सा आणि जिरा राईस पाहिजे होता. हॉटेलमध्ये तर आपल्या मनासारखं जेवण मिळालंच नसतं. पण आम्ही जिथं थांबलो तिथं शेजारी एक काकू म्हणल्या की आम्ही देतो बनवून. तर बघा मस्त एकदम घरात जशा आपण भाकऱ्या खातो ना तशाच घरातलंच जेवण बघा. तर हा बघा भात, ह्यात आता अगदी स्लो मोशनमधनं उघडतोय बघा. बघा ह्यात आहे रस्सा, मस्तपैकी कट आलेला तांबडा रस्सा. त्यात आहेत भाकऱ्या. आता आम्ही असं सगळं पॅकिंग घेऊन निघालो. काकासने बोललो आहे उद्या सकाळी जाताना आम्ही सगळे तुमची भांडे परत देतो. काका म्हणले नो प्रॉब्लेम, जाताना द्या, काही चिंता करू नका. सामान वगैरे, पळ्या वगैरे, ह्या भाकऱ्या मस्तपैकी चुलीवरच्या घेऊन आम्ही आता निघालो. आता आम्ही बसलो जेवायला. दिवसभर आम्ही जेवलोच नाही. एवढं फिरायच्या नादात, एवढे सगळे पॉईंट बघण्या नादात आम्हाला भूकच नाही. पण शेवटी 5 वाजेल तसं आम्हाला भुका लागायला लागली. मग गरमागरम घरात बनवलेलं जेवण सगळी तुटून पडली आणि असलं चवीदार जेवण झालेलं ना, बोलूच नका. खतरनाक जेवण झालेलं, खतरनाक. तर आमचं जेवण झालं आणि त्यानंतर आम्ही ठरवलं की जरा टाईमपास म्हणून गाण्याच्या भेंड्याने खेळूया. आपण कसं लहानपणी जसं खेळत होतो तसं. तर बघा तुम्ही. ना जाने कैसी है जुदाई, महाबलेश्वर में आके है खुदाई, और खाना खा के सो के पी के जाएंगे हम यहाँ से दूर शिरवल में. ये मैंने सनम तुझे प्यार किया है, सिर्फ तेरा इंतजार किया है, मुझसे निगाह कहीं फेर न ले. ना करते प्यार तोंडात घे माईक, तोंडासमोर माईक. गेम खेळायचं, तुझं एंटरटेनमेंट आम्हाला ऐकायचं नाही. गेम खेळायचं चालू आहे इथे. तू सही गाणं म्हणतोस गेम नावाची चीज आहे. म्हणायचं गाणं नाना करते म्हणा.
पण मी दोनदा सांगितलं तू म्हणतो बरं, ऐकून घे. ना करते प्यार हाय में कर गई ये होतं म्हणा. कर गई पूर्ण म्हणून झाला नाही. मित्रांनो आम्ही आता सकाळी निघालो तर निघताना बघायचं की सेल्फी काढते ते प्रभाकर आता आलाय जवळ. चला प्रभाकर गेला, अमित बंडगर, प्रशांत, जीवन आणि ह्यो जादू आमचा साईज. तर हा राजा म्हणतोय जाऊ नका, थांबा आजचे दिवस. तर आम्ही म्हणतो जातो आता आणि आम्हाला प्रतापगडावरती जायचं आहे राजांच्या. महाबळेश्वरमधून प्रतापगडकडे जाताना आपल्यासारखीच फिरायला आलेली फोर व्हीलरमधून गाणी लावून नाचत होते. मग आम्ही काय नाचायचं, आम्हाला नाच. गाड्या साईडला लावल्या आणि आम्ही लागलो नाचायला. तर आम्ही भरपूर नाचलो आणि एन्जॉय केला आणि आता आम्ही निघालो प्रतापगडाच्या दिशेने. इथला व्ह्यू बघा मित्रांनो, कसा आहे व्ह्यू, कसा आहे. इकडे झाडी, तिकडे झाडी, पुढं धुकं. तर आम्ही आलोय किल्ले प्रतापगड प्रवेशद्वारकडे. आता आम्ही निघालो. अमावस्या, दीप अमावस्या, शिवरायांनी जगत माता, राष्ट्रमाता, सर्व धर्म माता, हिंदू माता जिजाऊंना सुवर्ण तुला केल्या. ती सुद्धा अमावस्या होती. ती केल्या महाबळेश्वरला सुवर्ण तुला, तिथे पंचगंगेच्या मंदिरात. म्हणून तिथे एकदा गेल्यावर आई वडिलांना कावडी चिंदा नेल्याचं पुण्य लागतं. म्हणून एकदा महाबळेश्वर बघा. मग अफजल शिवरायांनी मग जावळी घेतली. आता आपण जावळी मगाशी सांगितलं, जावळी घेतली. 2 वर्ष 1 दिवसात किल्ला बांधला. 52 एकर किल्ला. बडी बेगम घाबरली. बडी बेगम म्हणजे अली आदिल शाह. हे बघा, हे लिंबाचं झाड दिसते का? हे झाड, त्या पुढच्या दगडावर चंद्र सूर्य कोरला. झाडाची फांदी दिसला का? त्याची माहिती घेऊ द्या. पाऊस आला शहाण्णव कुळाच्या 96 पायऱ्या. म्हणून आपण अभिमानी काय म्हणतो, मी 96 कोळी. म्हणून आपण जर आले देताना जो पहिल्या पायरी नमस्कार केला तो तुम्ही तुमच्या आईबाबांना केला, तुम्ही तुमच्या गुरुजनांना केला आणि 96 कुळाच्या भवानीचं दर्शन करून आपण निघालो. 96 कुळाच्या 96 पायऱ्या. हा गडाचा गेट आहे. आजही बंद केला, तो उघडला जातो. दादा तुमच्या आशीर्वादाने आमची गडावर 40 घरं आहेत. प्रतापगडावरील दृश्य बघा. तर मी ठरवलं होतं प्रतापगडावरती जाऊन सपाट्या मारायच्या आणि आम्ही मारल्या. आम्ही न पण ठरवलं होतं प्रतापगडावरती जाऊन क्लॅप डिप्स मारायच्या, तर त्यानं पण मारल्या. तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे प्रतापगडावरून शिरवळला. तर आम्ही हे 2 दिवस नाही एवढे एन्जॉय केलेत ना, तर बोलूच नाही. सगळे पॉईंट आम्ही बघितले, ते सगळ्या मंदिरात जाऊन आलो आम्ही. आणि कोणीच
एकमेकांच्यावर नाराज झालं नाही, सगळ्यांनी फुल एन्जॉय केलेला आहे आणि ह्या 2 दिवसाचा योग्य पूर्णपणे वापर करून घेतलेला आहे. तर माझं म्हणणं एवढंच आहे की मित्रांसोबत तुम्ही महाबळेश्वरला एकदा 2 व्हीलरवरून याच, आणि ते पण पावसाळ्यात. असा व्ह्यू असतो ना, तुम्हाला आल्यावरच समजेल. तर सगळ्यांनी लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.